नमस्कार मंडळींनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता किटी पार्टीमध्ये आता रेवाची आई आणि सगळ्या पार्वती आजीच्या मैत्रिणी आता रमाला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारत असतात. रमा त्यांच्या प्रश्नाचे तोडकं मोडकं उत्तर देत असते आणि त्या बायका आता रमावरती हसत असतात. आणि आता अय्याजीलासुद्धा अय्याजीचा मोठा इन्सर्ट होत असतो. आणि तेवढ्यात आता रेवाची आई म्हणते, बघितलं का? आणि त्यानंतर आता रमाला काय करावे आणि काय नाही सुचत नसते. रमा ही आता पाणी पिण्यासाठी पाण्याचा ग्लास घेते. तेवढ्यात ते पाणी आता रमाच्या साडीवर सांडते. रमा म्हणते की सॉरी मी चेंज करून येते. तर त्या बायका आता हसतच म्हणतात की कुठून चेंज करून येणार आहेस तू? रमा म्हणते की हे काय शेजारी दुकान आहे ना, मग तेथून मी साडी बदलून येते आणि मग तुमच्या सगळ्या प्रश्नांचं मी उत्तर देईल. आणि रमा तेथून निघून जाते. अय्याजी म्हणते की रमा, अगं काय करतेस तू? दे ना या प्रश्नांचं उत्तरं. तर रमा म्हणते की मी तिथून आल्यावरती लगेच देते. आणि रमा निघून गेल्यानंतर इकडे आता रेवाची आई पार्वती आजीचा मोठा अपमान करते आणि म्हणते की अजून काही अपमान बाकी आहे का? आणि आता रेवाची आई बाकीच्या मैत्रिणींना म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, ती जरी चेंज करून आली ना, तिची अक्कल काही येणार नाही. इकडे आता रमा ही बाहेर येते, पण त्याच वेळेस माही तिथे आलेली असते. आणि रमा माहीला बघते आणि म्हणते की बरं झालं तू आलीस. आणि आतमध्ये केटी पार्टी चालू आहे आणि अय्याजीसोबत आता मला त्या बायका इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतात आणि पार्वती आजीचा मोठा इन्सल्ट आणि अपमान करतायत. आणि आता लगेच ते ऐकून माही म्हणते की रमा चिल, तू शांत हो, एवढं काय टेन्शन घेऊ नकोस आणि आतमध्ये काय घडलं ना ते मला सांग. तेव्हा आता आतमध्ये घडलेली सगळी हकीकत रमा आता माहीला सांगते. इकडे आता मुकादमाच्या घरी आनंद आणि आभ्या बसलेले असतात. तर आभ्या विचारात पडलेला असतो. आनंद म्हणतो की अभि तू कसला विचार करतो? तर आभ्या आता आनंदला म्हणतो की मला एक सांग दादा, आज बाबांना कुणाचा कॉल आला असेल? तेव्हा आता आनंद म्हणतो की आला असेल नर्सरीवाल्याचा, नाही तर त्या लॉन्ड्रीवाल्याचा. तर आभ्या म्हणतो नाही. आभ्या म्हणतो की विचार कर, गेज करून मला सांग. आनंद म्हणतो की अरे यार आभ्या, मला कशाला विचार करायला लावतो, सांग ना. आणि आला असेल त्या लेलेवाल्याचा. तर लगेच आभ्या म्हणतो की तो सुद्धा नाही. तर आनंद म्हणतो की असं आहे का, म्हणजे आज आग आहे ना, अजूनही धगधगती का? तर आभ्या म्हणतो तसंही काही नाही. तर आनंद म्हणतो की मग कुणाचा आला होता? दोघेही आता विचारात पडलेले असतात आणि आनंद पुन्हा विचार करत म्हणतो की अरे यार, काहीच नाही कळत, सांग ना यार आभ्या. तर तेवढ्यात पाठीमागून आता रमाकांत त्यांच्या शेजारी येऊन उभा राहिलेला असतो. आनंद म्हणतो की कुणाचा कॉल आला असेल बरं? तर पाठीमागून रमाकांत म्हणतो कुणाचाच नाही. रमाकांतला बघून दोघेही घाबरतात. रागाने रमाकांत आता आभ्याला म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना कुणालाच सांगायचं नाही म्हणून. आनंद म्हणतो की कुणाला सांगायचं नाही म्हणजे? आणि रमाकांत तेथून रागाने निघून जातो. आनंद म्हणतो की अरे काके यार, तू काय करतोयस? आणि आभ्यासुद्धा आता आनंदला म्हणतो की तुला सिरियसनेस नाही आहे दादा. आणि आभ्यासुद्धा निघून जातो. आनंद म्हणतो काय यार, मला म्हटला की सिरियसनेस नाही आहे मी. आणि आनंद पुन्हा आता विचार करू लागतो. इकडे आता किटी पार्टीमध्ये सगळ्या बायका आता आई आजीची खिल्ली उडवत असतात. बायका म्हणतात की या पार्वती आजीच्या सुनेला तर काहीच येत नाही. सगळ्या बायका आता हसू लागतात. इकडे आता आई आजी ही रमा येण्याची वाट बघू लागते. तेवढ्यात आता माही ही तिथे येते. आणि आता पार्वती आजी विचारच करत असते या माहीला झालंय तरी काय असेल. आणि पटकन आता माहीकडे बघत आता आई आजी म्हणते की बरं झालं, थँक्स, चांगली तरी साडी नेसून आली. आणि त्यानंतर आता माई म्हणते सॉरी आई आजी, पण आपण कुठपर्यंत आलो होतो? तेव्हा आता आई आजी म्हणते की अगं तुला स्पेलिंग जमत नव्हतं. आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की तुला सबकॉन्शियसचं स्पेलिंग आलं नाही, म्हणून तुला इंग्लिशमध्ये त्यांनी 5 वाक्य बोलायला सांगितले होते. रेवाची आई आता त्यांच्याकडे बघत असते. आणि त्यानंतर आता माही त्यांच्याकडे बघत म्हणते की मला ना काही वेळेस स्पेलिंग नाही जमत, मी दुसऱ्या एखाद्याचं स्पेलिंग सांगू का? तर आता ती बाई म्हणते की सांग ना. तसंही मॅड मुलींना कुठलं दुसरं स्पेलिंग येणार आहे. आणि पुन्हा एकमेकींना टाळ्या देत त्या बायका हसू लागतात. आणि त्यानंतर आता रमा एका शब्दाचं स्पेलिंग सांगते आणि म्हणते की कामरागत. आणि इंग्लिशमध्ये त्यांना फडफड बोलत आता त्या स्पेलिंगच्या शब्दाचा अर्थ सांगते. आणि ते ऐकून आता पार्वती आजी खूप खुश झाली असते. आणि त्या बायका मात्र चाट पडलेल्या असतात. आणि त्यांना आता रमा इंग्लिशमध्ये बोलू लागते.
तर त्या बायका आता अजूनच मोठा धक्का बसून चाट पडलेल्या असतात आणि त्यानंतर आता माही त्यांना इंग्लिशमध्ये ती कशी घरात स्वयंपाक बनवते, सगळ्यांची काळजी घेते आणि तिच्या हजबंडची सुद्धा ती हजबंडला कसे बिझनेसमध्ये आता मदत करते, या सगळ्या गोष्टी इंग्लिशमधून आता माहीने एकदम हायफाय इंग्लिश बोलत त्या सगळ्या बायकांना सांगितलेलं असतं आणि त्या सगळ्या बायकांची अक्कल बंद पाडलेली असते आणि अय्याजीला ते बघून मोठा अभिमान वाटलेला असतो आणि अय्याजी खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर अजून इंग्लिशमध्ये बोलत अय्याजीने आता सगळ्यांची हवा काढून घेतलेली असते आणि त्यानंतर आता माही म्हणते की अय्याजी जाऊ का आता मी घरी, अर्धा रडत असेल तर खुश होत अय्याजी म्हणते की ऑफकोर्स. आणि लगेच त्या बायकांकडे बघत पुन्हा आता माही ही इंग्लिश बोलते आणि त्या बायकांनी आता टाळ्या वाजवलेल्या असतात. तर माही ही आता स्टाईलमध्ये तेथून निघून येते. बाहेर आल्यानंतर पुन्हा आता रमा ही आता माहीचे आभार मानते आणि रमा म्हणते की बरं झालं तू मोक्याच्या वेळी आलीस आणि मला मोठ्या संकटातून वाचवलं. आणि त्यानंतर आता माई म्हणते रमा मला तू कधीही बोलव, मी येईल, माझ्याकडे माझं एक काम आहे, तुझ्याकडे करशील का. तर रमा म्हणते तुला काही पाहिजे का. आणि त्यानंतर आता माई म्हणते की मी असं त्या घरातून अचानक निघाले ना, तर मला ना सगळ्यांना भेटायचं आहे. तसं अक्षय मला आवडत नाहीच आहे, पण सगळ्यांना मला एकदा भेटायचं आहे. आणि माही म्हणते फक्त एक दिवस. तर रमा म्हणते की माई हे कसं शक्य आहे. तर आता लगेच माही म्हणते की म्हणजे मला फक्त एक दिवस सगळ्यांना भेटायचं आहे आणि मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. तर विचार करत आता रमा म्हणते ठीक आहे माही. आणि रमा म्हणते की आपण ठरवूयात, म्हणजे मी तुला सांगते हे कधी करायचं ते आणि तिकडे काय परिस्थिती आहे हे बघून मी तुला कळवते, असे आता रमा माहीला बोलते. आणि त्यानंतर आता माही म्हणते ओके. तर रमा म्हणते बाकी सगळं काही ठीक आहे ना माही, आणि तू परदेशात जाणार होतीस ना. तर माही म्हणते नाही, मी आता इकडेच राहणार आहे. आणि नंतर आता माही म्हणते की म्हणजे मला जो कोर्स करायचा होता ना तो इकडे आहे आणि मला क्लासेससुद्धा करायचे तिकडे आणि ते मी इकडेच करील, असे आता माही रमाला सांगते. त्यानंतर आता विचार करत रमा म्हणते की पण तुझी ती सावत्र आणि तो नील, तू तर त्यांना सगळेच पैसे देऊन टाकले ना, मग तू काय करशील. माही म्हणते रमा तू काय विचार करतेस, आणि तसेही मला ते पैसे कधीच नको होते, असे माही रमाला सांगते. आणि त्यानंतर आता माही रमा बोलत असताना तेवढ्यात रेवाची आई बाहेर येते आणि माहीला त्या साडीत बघते. आणि त्यानंतर आता माहीकडे बघत आता ती विचार करते की ही मुलगी तर रमा आहे आणि दुसरी त्या साडीतील मुलगी कोण आहे. ती तर रमाची साडी घातली होती तशी दिसते, नक्की कन्फ्युजन काय आहे असा आता रेवाच्या आईने विचार केलेला असतो. इकडे आता त्यानंतर आता माही निघून जाते तर रमा घरी येते आणि दुसऱ्या दिवशी अक्षय आता रमाला घेऊन कारजवळ येतो आणि आता दोघांनीही आवरलेलं असतं. रमा म्हणते की पण आपण कुठे जातोय. तर अक्षय म्हणतो की आपण आजी आणि आईसोबत बाहेर शॉपिंगला जातोय, खूप दिवसांनी आपण एकत्र असे बाहेर पडलो नाही ना. तर तेवढ्यात आई आजी आणि आता सीमा तिथे येतात आणि अक्षय आता अय्याजीकडे बघतो आणि म्हणतो की आज रमा गाडी चालवणार. तर त्यानंतर आता अय्याजी म्हणते की अरे आम्ही किटी पार्टीमध्ये गेलो होतो ना, रमा काय सुंदर इंग्लिश बोलली. आता सीमा ही अय्याजीला खुणावते. त्यानंतर आता हसतच अक्षय म्हणतो की रमाना आता इंग्लिशसुद्धा अगदी व्यवस्थित बोलायला लागली आणि गाडीसुद्धा खूप स्मार्ट चालवते बरं का. तर आता रमाने डोक्याला हात लावलेला असतो आणि त्यानंतर आता अक्षय गाडीला चावी लावतो आणि म्हणतो की रमा चालव गाडी, आणि सगळेजण आता कारमध्ये बसतात. इकडे आता रमाचे हात थरथर कापू लागतात. रमा विचार करते की माहीने गाडी चालवली असेल, पण आता मी कशी गाडी चालवू. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमाना खूप छान गाडी चालवते, चालव ना रमा, काय झालं, आणि क्लच दाब आणि गाडी चालू कर. तर डोक्यात आता रमाच्या मुंग्या आलेल्या असतात. तेवढ्यात आता रमाला आठवतं आणि रमा म्हणते लायसन्स, अहो माझ्याकडे लायसन नाही ना. तर अक्षय म्हणतो की म्हणजे त्या दिवशी तू विदाऊट लायसन गाडी चालवली होतीस रमा. तर रमा म्हणते हो. सीमा म्हणते हो, त्या दिवशी अक्षय तुला चक्कर आली होती ना, तेव्हा इमर्जन्सीसाठी तिने तशीच गाडी चालवली. आणि त्यानंतर आता रमा म्हणते तुम्ही तरी कुठे लायसन्स काढून दिलं. तर अक्षय म्हणतो अगोदर आपण लायसन काढून घेऊ आणि नंतर तू गाडी चालव. तर आता रमा म्हणते हो पण चालू का आत्ता. तर अक्षय म्हणतो नको. रमा म्हणते चालवते ना. अक्षय म्हणतो नको, लायसन्स काढल्यानंतर चालव.
आणि त्यानंतर आता अक्षय हा गाडी चालवायला बसतो. इकडे आता माही ही एरझाऱ्या मारत असते. आणि जेव्हा आता मंदिरातून अक्षयला आता काहीच आणलेलं नसतं तेव्हा माई म्हणते की मी तर मंदिरातून येताना गंध आणि कुंकू आणले नाही, मी आता तुमच्या कपाळाला कसा गंध लावू. तर अक्षयने त्याच्या कपाळाचा गंध आता कुंकवासकट आता त्याचे तोंड आता माहीच्या शेजारी नेत कपाळाला कपाळ लावत स्वतःच्या कपाळाचा गंध माहीला लावलेला असतो. ते सगळं आता माहीला आठवत असतं. आणि त्यानंतर आता अक्षयने म्हटलेले असते तू आणि मी काही वेगळे आहे का, ते सगळं आता माहीला आठवत असतं आणि माही खुश होत असते. आणि माही विचार करते की अक्षयला 2 वेण्या आवडतात ना, तर माहीने सुद्धा आता 2 वेण्या घातलेल्या असतात. आणि आता माही म्हणते की रमा आता मला एक दिवस या घरच्या सगळ्यांना आणि अक्षयला भेटू देणार आहे नाही का. त्यानंतर आता माही विचार करते की कुणाला डाऊटसुद्धा येणार नाही आणि मला मग अक्षयसोबत वेळ घालवता येणार. यामुळे आता माही खूप खुश झालेली असते. आणि इकडे आता पुन्हा अभ्या आनंदकडे येतो आणि आनंदला म्हणतो की कालपर्यंत बाबाची स्टोरी काय होती ते सांग ना. तर आनंद म्हणतो अभ्या तू कसला भूतकाळाचा विचार करतोयस. आणि आता आनंद म्हणतो हे बघ अभ्या काकी काय म्हणाला त्या गोष्टीबद्दल आता घरात काहीही चर्चा करायची नाही म्हणून. आणि आता घरात तो विषय अजिबात काढायचा नाही असे काके म्हणाला ना. आणि या बाबतीत आपली आजी किती इमोशनल आहे तुला माहिती ना, असे आता आनंद हा अभ्याला समजावतो. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की हे बघ इथे एवढ्या सगळ्या गोष्टी होऊ राहिल्या ना, त्यामुळे हा विषय इथे स्टॉप कर अभ्या. तर तेवढ्यात आता आई आजी ही घरी आलेली असते. आणि इकडे आता आई आजी ही रमासोबत पुन्हा घरात येते. अभ्या आणि आनंद हा आई आजी आणि रमाला बघतो. आई आजी रमाला म्हणते की अगं रमासारखी काय तोडकी मोडकी शॉपिंग केली, बाहेर गेली होती ना अक्षयसोबत, अगदी मस्तपैकी शॉपिंग करायचीच ना. आणि तेवढ्यात पाठीमागून अक्षय येतो आणि म्हणतो की अगं रमा तू काय काय शॉपिंग केलं मी तर बघितलंच नाही. तेव्हा आता रमा म्हणते की मला दाखवायचंच आहे तुम्हाला आणि चला. रमा आता अक्षयचा हात धरून अक्षयला आतमध्ये घेऊन जाते. तर इकडे अभ्या आणि आनंद त्यांच्याकडे बघतच राहतात. इकडे आता नील हा फाईल बघत असतो. आणि तेवढ्यात आता साई तिथे येतो. साई आता इकडे नीलला म्हणतो की नील रमा कुठे मला सांग पटकन. आता रागाने साईने दरवाजा बंद केलेला असतो. नीलच्या हातातील फाईल शेजारी फेकून दिलेली असते. आणि लगेच आता नील म्हणतो की रमा इथे नाहीये. तर साई म्हणतो की मला काय तू वेडा समजतोयस का. आणि त्यानंतर आता इकडे साई हा नीलचे कॉलर पकडतो आणि म्हणतो की मला काही कळत नाही आहे का, तू रमाला इकडे ठेवलंय आणि तिकडे माहीला पाठवलंय. तेवढ्यात आता साई वर जाऊ लागतो. तर रमा आता म्हणजे माही आता बाहेर आलेली असते. आणि पायऱ्या उतरून येत असताना माही आता साई आणि नीलला बघते. तर आता नीलचं लक्ष माहीकडे जाते. आणि लगेच आता कॉलर पकडत नील हा साईला आपल्याकडे करतो आणि म्हणतो मी तुला सांगतोय ना रमा इथे नाहीये म्हणून. माही आता ते सगळं ऐकत असते. आणि तेवढ्यात आता माही पुढे येऊ लागताच आता घोटाळे हा पाठीमागून येऊन माहीचे तोंड दाबतो आणि तसंच माहीला वर घेऊन जातो. इकडे आता नील हा साईला म्हणतो की अरे इथे नाहीये माही माझी गर्लफ्रेंड होती पण ती तिच्या सावत्राईला त्रास देते म्हणून ती इथे नाहीये. आता मी तुला सांगतोय तू माझं ऐकून घे. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की माहीच आता तिथे रमा आहे. आणि मी तुला सांगतो माही आता अक्षय मुकादमाच्या प्रेमात पडली आणि तिला आता अक्षय आवडायला लागलाय. आणि नील म्हणतो की तेव्हा आता ती कुठे आहे, मुकादमाच्या घरात आहे की बाहेर, कुठे आहे माही मला माहीत नाही. आणि त्यानंतर आता इकडे नील म्हणतो की मी खरं सांगतोय. तर राग येऊन आता साई तेथून निघून जातो. इकडे आता पटकन आता नील हा माहीच्या बेडरूममध्ये येतो. आणि घोटाळ्यांनी आज सगळ्यात मोठं काम केलं यामुळे नील खुश झालेला असतो. आणि पटकन त्याच्या खिशातील 500च्या नोटा काढून नील आता त्या घोटाळ्यांना देतो आणि म्हणतो घोटाळे वा वा तुम्ही आज खूप मस्त काम केलंय आणि त्यामुळे माझ्याकडून तुम्हाला ही छोटीशी भेट, असे म्हणत ते पैसे नीलने आता घोटाळेंना दिलेले असतात. घोटाळे खूप खुश होतो. घोटाळे म्हणतो मला, तर नील म्हणतो हो. आणि लगेच आता घोटाळे म्हणतो की मी आता तुमचे हे घोटाळे ना कधीच बाहेर येऊ देणार नाही. नील म्हणतो की ठीक आहे असंच काम करीत जा. आणि घोटाळे खुश होऊन बाहेर निघून जातो. इकडे आता माही ही तेथून जाऊ लागताच आता नील माहीचा हात धरतो आणि माहीकडे बघतो. तर नील म्हणतो की अरे हो माही
तर आता माहीकडे बघत नील म्हणतो की माही नाही रमा. आणि आता माही म्हणते की कोण होता तो माणूस आणि का विचारत होता रामाला. तेव्हा आता नील म्हणतो की तुला अजून काहीच माहीत नाही आहे माही. आणि त्यानंतर नील म्हणतो की सॉरी माही, जिला रमा बनायचं ना अशी ती माही. तर चुटकी वाजवत आता माही म्हणते की नील नीट बोल. आणि चुटकी वाजवत राग येऊन आता माही म्हणते की नील, स्वतःला काही माहिती नाही ना मग शांत बसायचं, कळलं का. माही म्हणते की कुणाला काय बनायचं आहे आणि कुणाला काय करायचं यामध्ये नील तू लक्ष देऊ नकोस. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की मी तुझ्यावरती प्रेम करतोय माही, तेव्हा शांतपणे काय तो निर्णय घे, विचार कर आणि मला सांग. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की माही मला खात्री आहे की तू योग्य तो निर्णय घेशील आणि तू मला चूज कर, नाही तर मी तुझं लाईफ बर्बाद करून टाकेल अशी धमकी आता नीलने माहीला दिलेली असते. आणि त्यानंतर आता इकडे नील हा तेथून निघून जातो तर माहीला खूप राग आलेला असतो. इकडे आता रमा ही घरी असते आणि अक्षय आणि रमा आता बेडरूममध्ये गप्पा मारत बसलेले असतात. आणि त्यानंतर आता इकडे आता अक्षय म्हणतो की गेले खूप दिवसापासून आपण वेगवेगळे आहोत आणि खूप दिवसानंतर एकत्र आलोय, तेव्हा आता विरह नको. आणि रमाने आता डॉल आपल्या हातात घेतलेली असते आणि रमा आता अक्षयला म्हणते की मला अर्थासोबत आणि याच्यासोबत खेळायला अजून कोणतरी हवं आहे. आणि तेवढ्यात आता दरवाजा उघडून सीमा तिथे आलेली असते आणि सीमा रमा अक्षयचे ते बोलणे ऐकते. आणि लगेच आता सीमा विचार करते की अरे यार, मी तर याचा विचारच केला नव्हता. आणि माहीला आपण रमा बनायचं सांगितलं पण याचा तर आपण विचारच केला नव्हता. माही ही अक्षयची बायको नाही आहे. तर इकडे आता अक्षय हा प्रेमाने रमाच्या अगदी जवळ आलेला असतो. आणि त्यानंतर ते बघून आता इकडे सीमा म्हणते की किमान माहीचे अक्षयसोबत 7 फेरे तरी घ्यायला हवेत. आणि सीमा त्यांच्याकडे बघते आणि विचार करते की किमान देवासमोर तरी यांनी 7 फेरे घ्यायला हवेत. आणि आता इकडे सीमाने आता 7 फेरे घेण्यासाठी आता इकडे माही आणि अक्षयचं लग्न लावण्याचं ठरवलेलं असतं. व आता अक्षय हा रमासोबत 7 फेरे घेणार की माहीसोबत हे बघण्यासाठी आणि रमा आणि माही दोघीही आता अक्षयच्या प्रेमात असताना एक दिवस आता माही ही मुकादमाच्या घरात येऊन आता सीमा ही माहीला अक्षयसोबत 7 फेरे घेऊ देणार का, तर रमा आता माहीला कशी थांबवणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.